जोडजोडी येते ती म्हणजे फलंदाज विशाल आणि भावेश. पहिली सलामी जोडी भावेश आणि विशाल. पंच हा 4 षटक राहतील. 4 स्पीड वाढवायचं आहे सर. कुठलाही वेळ वाया घालवू नका विनंती करतो आपल्याला. एक जबरदस्त लढत हमरी तुमरी रसिके चढावट पाहायला भेटेल ती म्हणजे दारावे आणि नेरुल यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. सुपर 6ची लढत. नाणेफेक जिंकलं आणि अवतन दिलं फलंदाजी ते म्हणजे दारावे संघाला. आणि पहिली सलामीची जोडी गोड जोडी येते ती म्हणजे भावेश आणि विशाल. या दरम्यान सन्माननीय माजी नगरसेवक निलेश दादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन. एक हसरा देखणा चेहरा आणि आम्हाला देखील ऊर्जा आलेली आहे. वेलकम निलेश दादा म्हात्रे साहेब. पहिला षटक प्रदेतर व्यक्ती पहिला संघाचे पहिला षटक घेऊन आला. मॅन्डेटरी पॉवर षटक, सर्कल षटक, हानामार षटक म्हणता येईल. गोलंदाज हरप्रीत. मॅन्डेटरी पॉवर षटक, सर्कल षटक, हानामारचा षटक म्हणता येईल. याच्या कोट्यातला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार तोंड देईल भावेश. संघ नेरुल आणि दारावे यांच्यामध्ये लढत हमरी तुमरी रसिके चढावट पाहायला भेटेल. चेक बावीस करता एक चांगली ऑफर आहे. बावीस करता प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक महेंद्र नाईक यांच्या वतीनं ज्यांनी केलंय या आमदार चषकाची बाईक स्पॉन्सर. मागच्या मॅचचा मानकरी ठरला होता हरप्रीत. तोच गोलंदाजीसाठी येतोय. कर्णधार ज्याच्या खांद्यावर जबाबदारी देतो. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. 10 पावलं धावतोय. पॉपीला पार करतोय. हलक्या त्याने पुश करतोय. सन्मान देतोय चेंडूला. सुरेख मारेची गोलंदाजी म्हणता येईल. सुरेख माराचा चेंडू म्हणता येईल. पूर्णपणे दडपण आणण्याचा प्रयत्न हरप्रीत. यस 22 नाही करता एक चांगली ऑफर आहे. षटकारांच्या हॅट्रिकला कॅश पारितोषिक 5000 रुपये रोख महेंद्र नाईक नाना नाईक यांच्या वतीनं हे पारितोषिक ठेवलेलं आहे. थोडं क्रॅम्प आलाय मला वाटतं हरप्रीतला. थोडीशी गती वाढवायची आहे. आता हा वेल निघून चाललेला आपल्या हातातून बिपिन. नक्कीच हे मान्यवर पाहुणे आणि या मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती थोडं फास्ट केला. थोडा क्रॅम्प आला आहे. त्याला फर्स्ट एड किट बॉक्स त्याच्यापर्यंत पोचवा. स्प्रे पोचवा. नक्कीच राकेश दादा फलंदाजसाठी बक्षीस असतो. गोलंदाजसाठी बक्षीस, आयवायसाठी बक्षीस, मग कॉमेंट्रीसाठी बक्षीस. फक्त दीपेश दादांनी 2000 रुपये काल ठेवले होते आपल्याला. दीपेश दादांचा आभार मानेन कारण कॉमेंट्रीसाठी 2000 रुपये त्यांच्याकडनं काल आपल्यासाठी ठेवले होते. कारण मी पाहतो बॉलिंगसाठी बक्षीस असतो, फलंदाजसाठी बक्षीस असतो, आयवाकायसाठी बक्षीस असतो, पण कॉमेंट्रीसाठी बक्षीस कधीच नसतो. पण कालच्या दिवसामध्ये ते 2000चं बक्षीस आपल्यासाठी लागू झालेलं आहे. तर विनंती करतोय, पंचांना विनंती करतोय, कुठलाही वेळ विलंब लावू नका. सामन्याला सुरुवात करा. यस चांगला उल्लेख केला. आपण कलाकार आहोत आणि कलाकारांना दाद देणं महत्त्वाचं आहे. मग क्रिकेटचा व्यासपीठ असेल, कुठलाही उपक्रम असेल, कार्यक्रम असेल, पुन्हा एकदा मॅच ऑन होते. अर्पितला थोडा क्रॅम्प आलाय त्याच्यामुळं थोडासा चेंज केलाय या गोलंदाजी क्रमवारीमध्ये. एका बाजूला बिपिन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला प्रतीक तांडेल यांचं विश्लेषण. सर्वच खेळाडूंना विनंती आहे प्लीज सर आपण सर्वांनी थोडंसं स्पीड करायचं आहे. आपल्या खेळामध्ये थोडीशी गती वाढवायची आहे ही विनंती असेल. भावेश ऑन स्ट्राईक एंडला. बघूया कसा खेळ करेल भावेश नाईक. याचा एक चांगला खेळ पाहायला मिळेल का या बॅटिंग झोनमध्ये. नक्कीच मागाडा ठरू शकतो की राकेश दादा, कारण हरप्रीत हा मागच्या मॅचचा मानकरी ठरला होता आणि तोच मात्र इंजर्ड होतोय. इथे मात्र मागडे ठरू शकते का. नक्कीच पुन्हा एकदा बदली गोलंदाज येतो तो म्हणजे गणेश. धावसंख्येचा विचार केला अजूनही खातं खोललं नाही. या पहिला चेंडू निर्धाव गेला होता. पुन्हा एकदा गणेश तयार. सुरेख चेंडू इथे मात्र बाधू शकतो. इथे मात्र परतावा लागतोय. खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला पहिली विकेटचं पथक, पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला पाहायला भेटते. यस मंदाताई म्हात्रे मॅडम यांनी उल्लेख केला. कालच वॉर्ड ऑफिसर या ठिकाणी आले होते. हायमास या ठिकाणी लावले जाऊन सोलर पॅनल हायमास आणि
2 नेट प्रॅक्टिस करतात, नेटचं जाल्या लावल्या जातील आणि या ठिकाणी चांगले क्रिकेटपटू घडावे याकरता मनोदय आहे. यस, आणि या ठिकाणी ताईंनी चांगला उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने दिलीपजी पाटील साहेबांनी उल्लेख केला, ते हॉस्पिटल जेव्हा त्याची निर्मिती होईल ना तेव्हा हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना उपचार देखील कमी दरामध्ये त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून दिले जातील. ताईंचं म्हणजे विजन आहे, विजनरी नेत्या आहेत ताई. जाऊया मॅचकडे आणि आपण पाहताय आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. सुपर डिलिव्हरी, जबरदस्त मारायची गोलंदाजी, भेदक मारा, जालिम मारा, विषारी मारा म्हणता येईल. धावसंख्या अजूनही खातं खोललं नाही आहे. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. मॅन्डेटरी पाऊस षटक, सर्कल षटक, हाना मारा षटक म्हणता येईल. पूर्णपणे दडपण आणण्याचा प्रयत्न मात्र एक गडी बाद केलाय तो म्हणजे गोलंदाज गणेशाने. 3 चेंडूमध्ये एक गडी बाद झाला. अजूनही एक धाव संख्या उभारू शकत नाहीये, खातं खोलता येत नाहीये. ते म्हणजे धारावे संघ एक बलाढ्य संघ, त्याच्या समोर एक बलाढ्य संघ तो म्हणजे अक्षयदादा पाटील नेरुल यांचा संघ पाहतोय. नाणेफेक जिंकलं, शतरक्षण स्वीकारलं, फलंदाचं अवतन निवतन निमंत्रण दिलं. ते म्हणजे धारावे संघाला पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भिरकावण्याचा प्रयत्न, ॲक्रोबॅटिक खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांकडनं दाद मागताना इथं पाहतोय आपण आणि पंच मात्र आपल्या जागेवर तटस्थ. येस येस, बिपिन डिसिजन पेंडिंग आहे. याच दरम्यान कायदे तज्ज्ञ आणि ॲडव्होकेट प्रसादजी मडवी सर यांचं आगमन होताना आपण पाहता या व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. वेलकम सर. कायदे तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट प्रसादजी मडवी, ठरावे गावाचे सुपुत्र आणि तसेच वरिष्ठ व्यक्तिमत्व. अजूनही विविध क्षेत्रातील हे सर्वच मान्यवर या ठिकाणी. मान्यवरांची मांदी आली बऱ्याच कालावधीनंतर. हा स्टेज, एवढा मोठा स्टेज अपुरा पडतोय. हे ताईंच्या कारकिर्दीचा प्रवास आहे आणि ताईंनी अनेक क्षेत्रातील या मान्यवर व्यक्तींसमवेत काम कार्य केलेलं आहे. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. एका बाजूला बिपिन म्हात्रे यांचं विवरण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, मॅन्डेटरी पाऊस षटक, सर्कल षटक. अजूनही खातं खोलता आलं नाहीये धारावे संघाला. पुन्हा एकदा धीरज तयार. गणेशदार पुन्हा एकदा उंचावर मारता प्रयत्न, झेल होऊ शकतो एक्स्ट्राचे चेंडू मागे आणि इथे मात्र धीरज याला परतावा लागतोय. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी, एक जबरदस्त भेदक मारा, जालिम मारेची गोलंदाजी पाहायला भेटते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. खातं अजूनही खोलता आलं नाहीये ते म्हणजे धाराव्या संघाला. यस, अनेक मान्यवर पिछे हाट होतीये ते म्हणजे धाराव्या संघाची. का ते इथे 2 मोहरे टिपले गेले, एक म्हणजे भावेश आणि धीरज. यस, चांगलं विवरण चालू आहे. एका बाजूला बिपिन म्हात्रे यांचं विवरण आणि मान्यवर पाहुणे प्रवीणजी चिकणे साहेब यांची उपस्थिती या व्यासपीठावर आहे. सुवर्णाताई चिकणे मॅडम, समाजसेविका श्रीपाद पत्की आणि श्रीकांत पत्की आणि ॲडव्होकेट प्रसादजी मडवी यांचा देखील मी उल्लेख केला. अनेक मान्यवर तसेच मंजू नायर मॅडम, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. शैक्षणिक क्षेत्रातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी शैक्षणिक क्षेत्राला धारा दिली. पत्की साहेब आलेले, एक सुंदर गाणी गातात. जुनी गाणी त्यांच्याकडनं ऐकावी. मला माहिती नाही, आपण शोध घ्या. अशोक पत्की आता मात्र कॅप्टन कुल. अच्छा, चालू बरोबर. पत्कींचं थोडी हवा इकडे आहे त्याच्यामुळे तेही सुंदर गातात. मी तर ऐकलं नाही पण ताई जर उल्लेख करतायत तर म्हणजे गात असतील, कारण ताईंना गाण्यांची फार आवड आहे. आताच कार्यक्रम झालेला शंकर महादेवन आणि त्यांची आवड होती की अभी न जाओ छोड के दिल अभी भरा नाही. 50 वर्षे लग्नाला झाली तर नवऱ्याला सांगतात अभी न जाओ छोड के दिल अभी भरा नाही. आता काय बोलायचं. नेमका फलंदाज येतोय कॅप्टन कुल सचिन. ही त्यांची आवड क्रिकेटचं मोठं नाव. आणि हे संपल्यानंतर जरा ते गाणं लाव, अभी न जाओ छोड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. बिरकावतो चेंडू सुरेख फटका पाहायला भेटतोय. इथे मात्र व्यक्ती खातं खोलतोय आणि संघाचं देखील खातं खोलतोय. धावसंख्या धावपळ लागतात ते म्हणजे 1च्या घरात. 5 चेंडूच्या समाप्तीवर धावसंख्या षटक संपलेलं आहे. 6 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 1, 2 बाद 1. यस, या ठिकाणी नायर सर आणि मंजू नायर मॅम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची देखील उपस्थिती आपण पाहता. वेलकम वेलकम, हार्डली वेलकम ईच अँड एव्हरी वन. आपल्या सर्वांचंच या ठिकाणी शब्द सुमनांनी आमदार चषकाच्या या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आपल्या सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. थोडंसं गती वाढवा, स्पीड वाढवा. अजूनही सामने कव्हरअप करायचे आहेत. बॅटल ऑफ 6 ज्याचा उल्लेख केला या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय पहिल्या दिवसामध्ये सारसोले संघानं
बॅटल ऑफ 3 मध्ये अंतिम 3 संघामध्ये प्रवेश मिळवला आणि कालच्या दिवसामध्ये करावे 11 करावे स्थानिक संघ आहे म्हणजे अनेक घरचे प्रेक्षक आलेले आहेत. करावे 11 करावे संघानं बॅटल ऑफ 3 अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळवला. चला चालू आहे सामना. एका बाजूला धारावेचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला नेरुल गावाचं संघर्षपूर्ण क्रिकेट. पिपिन अक्षय पाटील नेहरू आणि दारावे याच्यामध्ये लढत पाहायला भेटते. सुपर 6ची लढत. नाणेफेक जिंकलं नेरूळ संघाने आणि अवतरण दिलं ते म्हणजे फलंदाजीसाठी दारावे संघाला. 6 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडका लागतात ते म्हणजे 1च्या घरात 2 बाद 1. दयनीय अवस्था, बिकट अशी अवस्था केली दारावे संघाची. कारण कितपर्यंत पोचू शकतो दारावे संघ, कितपर्यंत कुठला स्कोर सेफ होऊ शकतो, हा दारावे संघाचा प्रतीक. नक्कीच धारावी संघाचा विचार केला तर मजबूत गोलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये. जर 32 ते 35 धावसंख्या काढल्या तरीही ते डिफेन्स करू शकतात असं मला तरी वाटतंय. त्यांच्या गोलंदाजी एकदम भरभक्कम गोलंदाजी आहे धारावी संघाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्सिपचा प्रयत्न. जबरदस्त फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे शतरक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. चेंडू फेकेपर्यंत 2 धावसंख्या करू शकत नाहीये. 2 धावसंख्येने व्यक्तिक पोहोचते 3 धावसंख्येवरती. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, संघाची धावसंख्या धावपडका लागते ती म्हणजे 3 चक्रात. 3 लॉट्स ऑफ 2 विकेट सेकंडवर पुढे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे अजय. अजय तयार. 4-5 पाऊस रन पाहायला भेटतोय. अजयाच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल सचिन. भिरकावण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पायावर आदलतो चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल. पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे गोलंदाज अजय यांनी. जबरदस्त मारे तो लुली पडले ती म्हणजे 3च्या घरात. 2 बाद 3. पुन्हा एकदा अजय तयार. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. इथे मात्र गपला. सुरेख शतरक्षण पाहायला भेटते. जबरदस्त बॅकअप पाहायला भेटतोय आणि पंचांचा इशारा अवंतरचा 1+1 म्हणजे 2 धावसंख्या इथे मात्र स्कोरबोर्ड लागू शकतील. आणि 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडका लागतात ते म्हणजे 5च्या घरात. 5 लॉस ऑफ 2 विकेट सेकंडवर पुढे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र मागडा होतो या गोलंदाज. या चेंडूवर 2 धावसंख्या देतोय अवंतरने आणि लेग बाईच्या स्वरूपात माफ करा धावसंख्या 2ने वाढते ती म्हणजे 5च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज अजय तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अजय तोंड देईल सचिन. विशाल आणि भिरकावल्या चेंडूला चेंडू हवेमध्ये झेल होऊ शकतो. झेल पाठवे शत्रक्षक आणि इथे मात्र सुरेख झेल पाहायला भेटतोय विशाल याचा. हॅलो. हेलो. कल मैंने कहा था राजू ताई के लिए कि लाचार पे कभी अत्याचार नहीं करते. हम लाचार पे कभी अत्याचार नहीं करते, मारे हुए पर अपना अधिकार नहीं करते. भले भूखे रहना मंजूर है हमें, भले भूखे रहना मंजूर है हमें, मगर शेर कभी लंगूर का शिकार नहीं करते. ये ताई शेरनी है, लंगूर का शिकार नहीं करती. ये अपने हिसाब से चलती है. अपने धुन में रहता हूँ, मैं भी तेरे जैसा हूँ. ताई सही बोल रहा हूँ. शेरनी कभी लंगूर का शिकारी नहीं करती है. वो दौड़ा दौड़ा के थकाती है फिर मारती है. क्या बात है. वाह वाह. यार शायरी मेरी बगल में बैठ के ताई भी शायराना अंदाज में बोलने लगी. क्या बात है. वाह. दमशाक झालाय दाराव्या संघाचा. नौका फलंदाज येतोय विकी. याच्याकडे अपेक्षा असते षटकारांची चौकारांची. पुश करते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे चांगलं शतरक्षण इथे होतोय. इथे मात्र धावसंख्या स्थगित राहतात. धावसंख्या 5. 3 बाद 5. दयनीय अशी अवस्था, बिकट अशी अवस्था करून ठेवली ती म्हणजे नेरूळ संघाने. एक मोठा संघ पाहायला गेलं तर दारावे संघ इथं दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टॅप करतोय चेंडूला. चेंडू मागे शतरक्षक पण एक धावसंख्या करू शकत नाही. व्यक्तिक खातं खोलते 1ने आणि संघाला नेऊन ठेवते ते म्हणजे 6च्या घरात. 3 बाद 6 अशी दयनीय अशी अवस्था. दुसरी षटक प्रगती होतात. व्यक्तिक पहिलं आणि संघाची दुसरी षटक. एक जबरदस्त बॉलिंग पाहायला भेटते अजयची. 5 चेंडू टाकून झाले. 5 धावसंख्या देतोय. एक गडी मात्र बाद करतोय. एक मोठा हादरा दिलाय तो म्हणजे दाराव्या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज अजय तयार. तोंड देईल सचिन. भिरकावते चेंडूला. चेंडू हवेमध्ये. नो मॅन आणि चेंडू पडतोय.
आणि इथे मात्र 2 धावसंख्या रोखू शकत नाहीयेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 8च्या घरात. 12 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या मात्र 8. या दरम्यान आपण पाहताय आरतीताई राहुल मॅडम, देवयानी मुकादम मॅडम आणि अलका कामत मॅडम कर्तृत्ववान महिला आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती या व्यासपीठावर आपण पाहताय. आमदार चषकाच्या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतोय. चालू असल्या सामना अक्षयदादा पाटील नेरूळ आणि दारावे संघ यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. सुपर 6ची लढत. ही स्पर्धा 3 दिवस पाहायला भेटली आणि आजचा शेवटचा दिवस पाहायला भेटतोय आणि सुपर 6ची लढत एक जबरदस्त लढत पाहायला भेटते. अक्षयदादा पाटील नेरूळ आणि दारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. इथे मध्ये गमचक झाले दारावे संघाची, कारण 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या लुल्या पडल्या त्या म्हणजे 8च्या घरात. 3 बाद 8, 8 लॉट्स ऑफ 3 विकेट्स अँड थर्ड ओव्हर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नौका गोलंदाज येतोय तो म्हणजे गोलंदाज ज्याच्या खांद्यावर कर्णधार जबाबदारी देतोय तो म्हणजे केप पाहायला भेटेल. नक्कीच 12 चेंडूचा खेळ संपलाय, 12 चेंडूचा खेळ बाकी. कुठपर्यंत स्कोर जातोय हे पाहायचं आहे, कारण चौकार षटकार मारावे लागतील ते म्हणजे दारावे संघाला. सचिन आणि विकी भोईऱ्याला पुन्हा एकदा गोलंदाज केप याच्या कोड्यातला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. यस, या दरम्यान आपण पाहताय प्राऊड मोमेंट फॉर ज्ञानदीप आणि प्राऊड मोमेंट फॉर करावे. हर्षाली विनया भूषण भोईर 9वीची विद्यार्थिनी आहे आणि तिने ब्रॉन्झ मेडल जिंकला वुशू लीग नॅशनल गेम ॲट औरंगाबाद येथे. ती उपस्थित आहे. ताई करावे गावची सुकन्या आणि भूषण भोईर यांची कन्या हर्षाली भविष्याच्या या खऱ्या अर्थाने आपण पाहता या युगामध्ये ही चमचमणारी तारा आहे. मी म्हणेन या करावे गावची सुकन्या आज व्यासपीठावर आहे आणि ताईसोबत देखील हँडशेक करते आणि खऱ्या अर्थाने कौतुकाची थाप तिच्या पाठीवर पडेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये करावे गावाचं नाव उज्ज्वल असेल. या दरम्यान आपण पाहताय रत्नाकरजी तांडेल सर गायल शील्डची ट्रॉफी आपण पाहताय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ज्ञानदीप सेवा मंडळच्या टीम आणि त्या टीमने एक गायल शील्डची ट्रॉफी 124 वर्षांची परंपरा असलेल्या शालेय क्रिकेटमधील प्रतिष्ठित गायल शील्डची ट्रॉफी विजेता ज्ञानदीप क्रिकेट संघ लेदर बॉल क्रिकेट. हर्षालीचा सत्कार होताना आपण पाहताय. तर हर्षालीचा सत्कार आदरणीय ताई आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचे पिता आहेत या ठिकाणी आमचे बंधू. भूषण आपण देखील फोटोमध्ये यायचं आहे. योगेश तांडेल आपण देखील पुढे व्हा. सर्वांनी या. पुन्हा तांडेल आणि हर्षालीचा या ठिकाणी जोरदार सत्कार होतोय. खऱ्या अर्थाने स्टार आहे. करावे गावची कन्या, नवी मुंबईची भविष्याची सितारा आहे, स्टार आहे आमची हर्षाली. या दरम्यान येतोय चौकार. एक्स्ट्रा कव्हर्सला भेदलाय या फटक्याने. अजून एक चौकार येतोय धावसंख्या स्कोर कार्डवर. तसेच ज्या उल्लेख केला 124 वर्षांची परंपरा असलेल्या शालेय क्रिकेटमधील प्रतिष्ठित गायल शील्डची ट्रॉफी विजेता ज्ञानदीप सेवा मंडळची लेदर बॉल क्रिकेटची टीम. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. रत्नाकर तांडेल सर यांनी अपार मेहनत मागील तब्बल 3 वर्ष आणि या शाळेचे उपाध्यक्ष विजयजी तांडेल. धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 15च्या घरात. रिव्हर्स फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या 19. हॅलो, हे मुलगी कशामध्ये आहे? काय कशामध्ये खेळते ती? कराटे. येस येस, ओन्स ब्रॉन्झ मेडल इन वुशू लीग नॅशनल गेम ॲट औरंगाबाद. बॉक्सिंग 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 बॉक्सिंग. जब इरादा कर लिया ऊंची उड़ान का, जब इरादा कर लिया ऊंची उड़ान का, देखना फिजूल है कद आसमान का. लगे रहो भाई, ऐसे ही नाम रोशन करते रहो. हमारा समाज आगे जा रहा है, उन्नत हो रहा है, इसलिए मुझे मेरी तरफ से उनको हार्दिक शुभकामनाएं. आणि केप मात्र मागणार होते. मागच्या चेंडू 2 चेंडूवर चौकार खेचले होते. इथे मध्ये प्रहार करायचा आणि प्रहार केला आणि 2 धावसंख्या रोखू शकत नाही. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 21च्या घरात. तिसरी षटक प्रगतीवतार व्यक्ती पहिला संघाची तिसरी षटक घेऊन आलाय केप. या षटकामध्ये 13 धावसंख्या देतोय. माळो धरतोय हा केप. धावसंख्या 21. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. देखिए, ये इसके बाद जो हमने अभी कुछ बातें मैं कहूँगा आपको कि ये जो जितने कार्यक्रम के जो जिन्होंने कार्यक्रम आपके सामने उपस्थित किया उनकी मेहनत के लिए
मैं सलाम मिटवण्याचा करता प्रयत्न हूं. होता. नक्कीच सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. किती ओव्हरची मॅच आहे सँडी? ओके ओके ओके. 18 चेंडू खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडकावर लागतात त्या म्हणजे 22च्या घरात. ताई पुण्यनाथची तारीफ करावी लागेल. अरे जरा जोश पे केलो और जल्दी केलो. वेळ कमी आहे. 2.5 लाखाकडे लक्ष द्या आणि लवकर खेळा. नशीब तुम्ही माना ताईच्या हातात बॅट नाही. नाही तर ताई असती तर छक्के चौके त्या तिकडे विधान भवनामध्ये छक्के चौके मारतातच. इथे पण मारले असते. ये अभी मैं ताई पुण्यनाथची तारीफ करावी लागेल. गॅस शेगड्या सगळ्या बंद असताना पण त्याने चहाची व्यवस्था करून दिली. या 3 षटकांचं विश्लेषण केलं तर गणेश एक जबरदस्त अप्रतिम उलटून चहा. पुण्यनाथ विश्लेषण अप्रतिम केलं तर 2 धाव पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम त्यानंतर चहा. 4 एक बार इकडे आण. यस बघा, सर्वांच्याच माहिती करता दशक्रिया विधी करता तो शेड त्याचा प्रस्ताव या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून प्रशासनाला पाठवलेला आहे आणि हॉस्पिटलची निर्मिती येणाऱ्या कालामध्ये आणि या मैदानाचं सुशोभीकरण, या मैदानावर सोलर हायमास, या मैदानावर नेट प्रॅक्टिस करता त्या नेट्स लावल्या जातील. 2 नेट्स आणि युवा पिढीला घडवण्याचं कार्य ताईंच्या मार्गदर्शनाखाली याच वैकुंठवाशी गणपतशेठ तांडेल क्रीडा नगरीवर होईल. येणाऱ्या भवितव्यामध्ये करावी गावचा एक क्रिकेटपटू येणाऱ्या कालामध्ये प्रसिद्धीच्या झोतात येईल. यावेळी गोलंदाज आलाय बोरोजन. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. अक्षयदादा नेरुल संघाचा पहिला चेंडू टाकलाय. यावेळी निर्धाव चेंडू टाकलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा बोरोजन. आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. सचिन नाईक, कॅप्टन कूल याला गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम माइटी हिट. षटकार. आने वाले कुछ सालों में, आने वाले कुछ दिनों में आप जो देखोगे ये नई टीम जो आ रही है, जैसे कि नीलेश मात्रे जो मेरी पीछे बैठे हैं, वो तो इन्होंने छोटा हूँ तो क्या हुआ, हूँ तो आंसू एक, समंदर की तरह खारा हूँ, जरा चक्कर तो देख. इनकी वो पहचान है. वो अपने आप में गुमसुम रहते हैं लेकिन पीछे से बहुत जोरदार धमाका करते हैं. और ये टीम जो है ना, ताई की टीम, ये बहुत भारी है. यस आगे सामने पटापट खेळवा. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला सामन्याचा स्पीड वाढवा प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. पुन्हा एकदा बोरोजन याचा बाउन्सर प्रकारचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उचली घेतोय. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. येथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. धाव संख्या स्थगित आपण पाहतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 रन्स आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धारावे संघाचे. पुन्हा एकदा सरळ चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांकडे अवधी होता 1 धाव घेण्याचा आणि ही 1 धाव कंप्लीट केली जाते. संघाची धाव संख्या 29 रन्स. आता मात्र कुठेतरी धारावे संघ सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी धारावी संघाची पडझड होत होती. 3 विकेट गेल्या होत्या. 8 धावसंख्या होत्या. आता मात्र चांगला आकार आलाय मच्छिंद्र स्मृती धारावी संघाच्या धावसंख्येला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग खराब. फलंदाज बाद. विकी भोईर बॅक टू डगआउट. धावसंख्या 30. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धारावे संघाने 30 धावसंख्या जमवल्यात. पुण्यनाथ, तुझ्या चहाची तारीफ ताई करतायत. छान चहा आहे म्हणे. क्या बात है. पण काय माहिती आहे का, आपण किती चहा बनवला तरी आपण पंतप्रधान नाही होऊ शकत. चाय की दुकान चाय वैसे मैं घर में बहुत खूबसूरत बनाता हूँ लेकिन मैं प्राइम मिनिस्टर नहीं बन सकता. क्या करे मजबूरी है. ताई बरोबर ना. आज होटल सब बंद है. गैस नहीं है, गैस सिलेंडर नहीं है. ईरान में युद्ध चल रहा है इसलिए गैस सिलेंडर नहीं है. उसके बावजूद भी चाय आपको मिल रही है. पुण्यनाथ के लिए जोरदार ताली हो जाए प्लीज. यस बस बैठो बड़ी साईं, बैठो बाबा, बड़ी सुकून से बैठो. नहीं उधर खुर्ची बिर्ची ले लो. पाहता पाहता पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये कुंदनभाई पुरस्कृत मच्छिंद्र स्मृती धारावे संघाची धावसंख्या 31
आणि 32 धावांचं टार्गेट असेल ते अक्षय अरे काका- लवकर 2 मॅच खेळवायच्या आहेत अजून. लवकर लवकर खेळा, ताई लवकर, बरोबर please. बोलतात. लवकर चला खेळा. चला सचिन दादा या पटकन लगेचच आपण शतरक्षण लावून घ्या. नेरुल संघ चला लगेच जसं आमदार- सलामीचे फलंदाज पाठवा. आमदार चषकाच्या माध्यमातून आशिष तांडेल पीटीआ यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. करावी गावातील ग्रामस्थ मंडळ, करावी गावातील सर्व खेळाडू, करावे गावातील युवा वर्ग या सर्वांचंच स्वागत करतोय. आशिष तांडेल यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. आणि या ठिकाणी आपण पाहताय आमदार हॅलो. चषकाचं दमदार आयोजन बेलापूर भारतीय जनता मतदारसंघाच्या पार्टी श्री आनंद दिवाकर हे आळंदीहून इथे आलेत, त्यांचं मनापासून स्वागत. आणि मी बोला गोपालराव गायकवाड साहेब, दामोदरजी पिल्ले साहेब आणि बंटी शिंदे साहेब मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. शेखर तांडेल आणि दिना तांडेल यांचं सुद्धा इथे स्वागत होतंय. येऊन आसनावर आसनस्थ व्हा. आणि विशेष म्हणजे आनंद दिवाकर हे कार्यालयीन सचिव आळंदी मंडळाचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते तिथे आहे. चेंडू पूर्व कार्यालयीन मैदानामध्ये सचिव आहेत. चेंडू फेका. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं इथे मनापासून स्वागत. चला चला सामना चालू करा प्लीज. 2 सामने कव्हर अप करायचे आहेत. अरे काय चालायला होत नाही का? धावा जरा जोश. हाउ द जोश. ये आप सब हाय बोलो. मॅम. ये आप ही सब बोलो जोश, तभी ये लोग जोश में आएंगे. क्या बात है, जोश वहां नहीं लेकिन मंच पे जोश जरूर है. वाह. चला धारावी संघ कुठली टीम मीटिंग नको प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नेरुल संघ चला सलामीचे फलंदाज पाठवा. लगेचच आपल्याला आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. आणि दोन्ही कर्णधार जय गजानन कुशल 11 सारसोले आणि करावे 11 अ संघ दोन्ही कर्णधार मुख्य मंचावरती उपस्थित व्हायचंय. यस, या दरम्यान आपण पाहू शकाल आदरणीय धरमपाल सिंग साहेब जाट समाजाचे या ठिकाणी कार्यरत असणारे हे विद्यमान अध्यक्ष आपल्या या नवी मुंबई शहरातील खऱ्या अर्थाने एक उमदा आणि वरिष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहताय. त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. वेलकम वेलकम सर, तहे दिल से इस मंच पे मैं आपका सहर्ष स्वागत करता हूँ. आदरणीय धरमपाल सिंग साहब. चला सामना चालू करा. प्रत्येक एकंदरीत काय म्हणशील. आता मात्र उत्कंठा सिगीला पोहोचलेले आमदार चषकाची वेळ कमी आहे, मात्र थोडीशी गतिमानतेने क्रिकेट खेळावं लागेल, टाइम मॅनेजमेंट करावं लागेल सर्वच खेळाडूंना देखील. नक्कीच 32 धावांचं टार्गेट आहे. धारावी संघानं जो स्कोर उभा केला 32 धावांचा, त्यांना डिफेन्स करतील का हा प्रश्न मैदानामध्ये उपस्थित झालाय. कारण की धारावी संघाची मजबूत बाजू म्हणजे गोलंदाजी आहे. आता मात्र कंबर कसावी लागेल गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना. धारावी संघाचा प्रथम गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर मिस्टर धीरज भोईर. 360 फलंदाज आहे. आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत आहेत धीरज अभिमन्यू भोईर. फलंदाज स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय अर्पित म्हात्रे, एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक अनुभवी फलंदाज विश्वात घरत. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू धीरज भोईर याचा. हा चेंडू बॅट शिकडा घेतली जाते. यष्टी रक्षक चेंडूला अडवतोय. पहिला चेंडू टाकलाय निर्धाव. 32 धावांचं टार्गेट असताना मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते कुंदनभाई पुरस्कृत मचिंद्र स्मृती धारावे संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज अभिमन्यू भोईर. आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये अर्पित म्हात्रे. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांनी दंडित केलं या चेंडूला. इट्स अ वाईड बॉल. आणि या अवांतर स्वरूपात मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. अवांतर स्वरूपात 1 धावसंख्या मिळतीये नेरुल संघाला. धावसंख्या 1 या आकड्यावरती. याच दरम्यान व्यासपीठावर स्थानापन्न आदरणीय धरमपाल सिंग सर अध्यक्ष जाट समाज यांचं देखील स्वागत करतोय आपण या व्यासपीठावर. आणि आता मात्र चेंडू जातोय दान 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 करत सीमारेषा पलीकडं. हा येतोय संघर्षमय चौकार. ज्या चौकाराची गरज होती, नितांतानं वाट पाहत होता नेरुल संघ, हा चौकार आलाय. 32 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिला चौकार आलाय. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये प्लीज.
32 धावांचं टार्गेट असताना मात्र आता चांगलं प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये आहे. नेरूल संघाकडनं पाहायला मिळतंय आपल्याला. अर्पित म्हात्रे स्ट्राईक मध्ये फलंदाजी करतोय. एक चौकाराच्या साह्याने चांगलं खेळ करतोय, चांगले साजेशी अशी खेळी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल, आगामी चेंडू फेकेल. स्ट्राईक मध्ये अर्पित म्हात्रे याला. अतिशय दमदार मुकाबला आपण पाहतोय. आमदार चषकामधला दमदार. दिनेश तांडेल आणि शेखर तांडेल यांचे आभार मानतोय. पाचशेवरचं पारितोषिक समालोचन कक्षामध्ये राकेश तांडेल यांच्यासाठी आलेलं आहे, त्याच्याबद्दल आपला आभारी आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा हा चेंडूला टॅप केलंय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज सुरक्षित. थर्ड अंपायर, पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलंय. आमचे तिसरं पंच सज्ज होतील. टीम मीटिंग घेऊ नका. सचिन नाईक प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेचच आपल्यापर्यंत निर्णय आम्ही पोहोचवतोय. प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. सचिन दादा प्लीज, आपल्याला विनंती असेल. डायरेक्ट हिट झालाय, आपण पाहतोय. प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित पोहोचलाय क्रीज मध्ये. आपण पाहिलं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून रिप्ले. बॅट जशी पिचिंग झाली तदनंतर लगेच चेंडू हिट झाला. थोडा जरी उशीर झाला असता तर फलंदाज मात्र बाद होऊ शकला असता. चांगलं प्रक्षेपण आपण पाहिलं लाईव्ह प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, गॅप मधून चेंडू चाललाय. शस्त्रक्रिया आहे तिथं तैनात. थोडीशी गडबड होतीये, त्याचा फायदा मात्र नेरूल संघाला होतोय. ह्या मिळतील एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 32 धावांचं टार्गेट आहे. 32 धावांचा पाठलाग करतो यावेळी अक्षयदादा पाटील नेरूल संघ. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये आलाय विश्वास घरत. विश्वास म्हणजे काय? नेरूल संघाचा एक अनुभवी फलंदाज, दर्जेदार फलंदाज, नामवंत फलंदाज. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांकडे दाद मागितले, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. ऑफस्टिकच्या वायर यॉर्कर पिचिंग केलाय. चेंडू जबरदस्त गुणवत्ता सिद्ध करत असताना यावेळी गोलंदाज धीरज अभिमन्यू भोईर चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय मिस्टर धीरज याच्याकडनं. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विश्वास घरत. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येईल. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. 32 धावांचा पाठलाग करताना अक्षयदादा पाटील 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 23 धावा 18 चेंडू, 18 चेंडू 23 धावा. नेरूल की दारावे, दारावे की नेरूल, कुठला संघ जिंकेल, कुठला संघ सुपर 3 मध्ये जाईल हा मात्र प्रश्न उपस्थित झालाय मैदानामध्ये. चांगला संघर्ष, काटेकी टक्कर, कडा मुकाबला आपण पाहतोय दारावे आणि नेरूल यांच्या दरम्यान. टाइमपास करू नका. आता मात्र गोलंदाजी मार्कवर विकी भोईर, टेनिस क्रिकेट विश्वामधलं अतिशय मोठं नाव, नवी मुंबईचा एक जबरदस्त स्टार खेळाडू. चेक या दरम्यान आदरणीय धनाजी ठाकूर साहेब सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नगरीचे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम प्रतीक. एक जबरदस्त दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. ISPL ची स्पर्धा खेळलेला, सलग 3 सीझन खेळलेला हा गोलंदाज यावेळी पहिला चेंडू फेकेल. हा चेंडू गती गती गतीवर स्वार झालाय आणि गती ही त्याची ओळख आहे. विकी भोईर रेकॉर्ड देखील त्यानं केलाय. 147.5 किलोमीटर पर हॉर्सनं चेंडू फेकलाय विकी भोईर यानं. त्याच्या नावावरती तो विक्रम नोंदवला गेलाय.
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र हा गोलंदाज दबाव टाकेल, थोडासा दमखम आहे या गोलंदाजामध्ये, गुणवत्ता आहे, बरेच व्यावसायिक क्रिकेट खेळलाय, बऱ्याच सामन्यांचा अनुभव देखील या गोलंदाजाकडे आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू गॅप मध्ये आहे, सिंगल फक्त घेतली जाते आहे, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे, धाव संख्या 10. आता मात्र कुठेतरी थोडासा सामना आपण पाहतो, बॅलन्स आहे, दोन्ही संघ ताकद आहेत, धारावी संघ आणि नेरुल संघ. पुन्हा एकदा विकी निघतोय, हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल, संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती. नक्कीच संयमी खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी प्रत्येकानं पाहायला भेटतोय, ते म्हणजे विकी भोऱ्याचं. IPL स्पर्धेमध्ये 12 लाखाच्या बोलीवर हा खेळाडू घेतला होता. 12 लाख रुपये तब्बल या खेळाडूसाठी मोजले होते. 12 लाखाचा हा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार, धावतोय, पपल्या पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेक लागेला, भिरकावतोय चेंडूला, चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय, बिग 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 आउट ऑफ द पार, षटकार. आणि इथे मात्र षटकार खेचतोय तो म्हणजे विकी भोईर. या गोलंदाजावर विश्वास. नक्कीच नेरुल संघानं इरादा पक्का केलाय, मारायचा तर टॉपच्यालाच मारायचा. आणि टॉपच्याच गोलंदाजाला मात्र सरळ चेंडू फेकून देतो सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17, 32 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा विकी तयार, पुन्हा एकदा भिरकावतोय चेंडूला, चेंडू जातोय सीमा आव. आणि हा पंचांचा निर्णय येतोय षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार, विकी सारख्या गोलंदाजाला मारणं विश्वास, एक अनुभव, एक धडेबाज फलंदाज, षटकार वीर विश्वास. धाव संख्या मात्र पुढे सरसावते 23च्या घरात, इथे मात्र जाऊन पोहोचते. नक्कीच नेरुल संघ दमखम दाखवतोय, आपली बाजू दाखवतोय. विकी भोईर वरती हल्ला चढवलाय आणि हा येतोय चौकार. काय जबरदस्त खेळ साकारला या मैदानावरती नेरुळ संघानं. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती, 27. 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. सुपर 6 ही लढत, एक जबरदस्त लढत पाहायला भेटते. चालू असलेला सामना नेरुल वर्सेस धारावे. 32 धावांचं मापक असं आव्हान पाठलाग करताना इथे मात्र दमछाक झाली धारावे संघाची, कारण 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्या धावपडकाला लागतात, त्या म्हणजे 27. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावा. नक्कीच नेरुळ संघानं कुठेतरी निर्धार केलाय, निश्चय केलाय, हरवायचं तर टॉपच्या संघालाच हरवायचं. जसं ताईंनी 3 वेळा घवघवीत यश मिळवलंय, जशी हॅट्रिक संपादन केली आहे, तशी विजयाचे हॅट्रिक संपादन करेल की काय नेरुळ संघ. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाज 12 चेंडू 5 धावा, 5 धावा 12 चेंडू. हॅलो. गोलंदाज येतोय सचिन. पुन्हा एकदा सचिन तयार, पुढचा चेंडू, पहिला चेंडू षटकाचा टाकण्यासाठी तयार, बिरगावतोय चेंडूला, सुरेख फटका पाहायला भेटतो, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू जातोय, दन 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 दन, चौकार. सुरेख फटका पाहायला भेटलाय. आता मात्र जिंकण्यासाठी धावा हवेत, म्हणजे 1 धाव. 11 चेंडू 1 धाव, सामन्याची हवा निघून गेली आहे. नेरुळ संघ मात्र सुपर 3 मध्ये जाण्याच्या मार्गावर. पुन्हा एकदा सचिन तयार, पुन्हा एकदा गोलंदाज तयार, काहीतरी पुश करतो चेंडू आणि इथे मात्र नेरुळ संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतोय. तर विनंती करेल नेरुळ संघाला, नेरुळ संघाचा कर्णधार तुरित्या सर, करावे संघाचा कर्णधार आणि कुशल जय गजानन सारसोले संघाचा कर्णधार, विनंती करतोय सर आपल्याला, आपण व्यासपीठावर या, विनंती करतोय. त्वरित यायचंय सर. नेरुळ संघाचा कर्णधार बिपिन आणि प्रतीक यांचं विश्लेषण आपण पाहिलं. चला लगेच जाऊया बॅटल ऑफ 3
चिठ्ठ्या उडवल्या जातील, ड्रॉ केला जाईल. दिलीप पाटील सर, सेमी आणि फायनल असं कोरलेलं आहे. फायनलचं तिकीट एका संघाला मिळेल, डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश आणि बिलकुल, त्याच्यात बिलकुल, सेमीफायनलची बिलकुल. लढत. एक जुनं हिंदी गाणं लावू बाबा, जरा वातावरण निर्मिती तयार कर.